वसमत तालुक्यासह ग्रामीण भागात 23 मे 2026 रोजी सायंकाळी नेमक्या 4:21 आलेल्या भीषण चक्रीवादळाने अक्षरशः थैमान घातले। विजांचा प्रचंड कडकडाट, ढगफुटी दृश्य, मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांमुळे काही मिनिटांतच हजारो रुपयांची नव्हे तर लाखो रुपयांची शेती उद्ध्वस्त झाली। इजनगाव येथील शेतकरी तानाजी अडकिने यांची तब्बल 4000 केळीची बन पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत। वर्षभर लेकरासारखी जपलेली केळी काही मिनिटांत आडवी झाल्याने शेतकरी कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे। फक्त केळीच नाही तर अनेक शेतकऱ्यांचा ऊस आडवा झाला असून आंब्याची झाडे मुळासकट कोसळली आहेत। गावांतील 3 पत्रे उडून गेली, शेतातील शेड उद्ध्वस्त झाले, तर अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे रस्त्यावर कोसळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अवघ्या काही मिनिटांच्या या नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत। आता जगायचं कसं असा हतबल सवाल शेतकरी करत आहेत। तात्काळ पंचनामे करा, केळी उत्पादकांना विशेष आर्थिक मदत द्या अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। माझं नाव सूरज रामचंद्र अडकिने, मी इंजनगाव येथील रहिवासी आहे। आमच्या गावातील शेतकरी नागोराव नारायण अडकिने आणि तानाजी नारायण अडकिने यांचा गावाच्या शेजारी केळीचा मळा आहे। त्यांनी पहिल्यांदाच केळी या पिकाचं नियोजन केलेलं आहे। साधारणपणे त्याचा 4000 बुड आहे त्याच्या शेतामध्ये। तर काल त्या वाऱ्यामुळे त्यांच्या वावरामध्ये एकही झाड राहिलेलं नाही, सगळे झाड जमीन उद्ध्वस्त झालेले आहेत। जवळपास 4000 बुडांचे नुकसान झालेली आहे। त्यांनी 1.5 लाख रुपये खर्च केला होता आणि एका महिन्यामध्ये त्यांचं उत्पन्न निघत होतं। जवळपास 7-8 लाख रुपयाची आमदानी होत होती। चांगला बऱ्यापैकी मळा आणला होता त्यांनी कष्ट करून, शेजारी पाजारीचं पाणी घेऊन त्यांनी हा मळा जपला होता। तळ हाताच्या पोटाप्रमाणे जपलेला हा मळा कालच्या या निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांच्या तोंडाचा घास गेलेला आहे। तर माझी सरकारला एवढीच विनंती आहे की तात्काळ त्यांनी काहीतरी आदेश काढून लवकरात लवकर पंचनामे करून या शेतकऱ्यांच्या नुकसानीची काहीतरी भरपाई करून द्यावी। नमस्कार। मी नागोराव नारायण अडकिने, राहणार इंजनगाव, तालुका वसमतचा रहिवासी असून माझ्या शेतामध्ये केळीची बाग आहे आणि या बागेचं भरपूर नुकसान झालेलं आहे। या नुकसानीची शासनातर्फे मला काहीतरी आर्थिक मदत मिळावं। एकंदरीत किती खर्च झाला होता? अशी 1.5 ते 2 लाखाच्या जवळपास खर्च झालेला आहे सर। किती अपेक्षा आहे? येणार होतं 5-7 लाखाचं उत्पन्न अपेक्षित होतं। काय मागणी आहे सरकारकडून? शासनानं काहीतरी मदत करावं असं मला माझी विनंती आहे सर।